नमस्कार. राघवच्या ट्रॅकिंगच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण वळत आहोत. राघव ट्रॅकिंगला त्याच्या मित्रांसोबत गेला होता आणि तिथे त्या सर्वांना एक गूढ पायरी दिसली होती. अगदीच विचित्र अनुभव राघवला जाणवला होता. त्याला तिथलं वातावरण अचानक गरम झालं असं वाटलं होतं. पायरीवर चढताना त्याला जाणवलं की प्रत्येक पायरीवर काहीतरी कोरलेलं आहे. असंख्य हातांचे ठसे, जणू काही लोक मदतीसाठी धडपडत आहेत. पायरीच्या शेवटच्या ठिकाणी म्हणजे शेवटी पोहोचल्यावरती त्याला एक अंधारात बुडालेला दरवाजा दिसला. चक्क दरवाजाच्या दोन्ही बाजूंना दोन मोठ्या दीपमाळा देखील होत्या, पण त्यात दिवे नव्हते. हे बघून राघवला आश्चर्यच वाटलं. राघवने तो दरवाजा उघडायचं ठरवलं, पण जसा त्याने दरवाजाला हात लावला तसं त्याच्या मागून जोरात हसण्याचा आवाज आला. राघव अचानकपणे चटकन मागे वळून बघितलं त्याने. मागे वळताच त्याला कोणीच दिसलं नाही. आता काय, दरवाजाच्या आतलं रहस्य बघायचंच, त्याशिवाय मागे वळायचं नाही असं म्हणून मनातल्या मनात दरवाजा उघडायला राघव पुढे सरकला. त्याला त्या जुन्या खोलीत जायचा रस्ता दिसला जेव्हा त्याने दरवाजा उघडला. त्या अंधाऱ्या खोलीमध्ये मिणमिणता एक प्रकाश होता आणि खोलीच्या मध्यभागी एक जुनी पेटी होती. पेटीवर देखील काहीतरी कोरलेलं असावं. तुला काय हवं आहे, असा सवाल त्या कोरलेला होता पेटीवर. राघवने पेटी उघडली आणि आत एक जुनी डायरी त्याला दिसली. डायरीतलं पान वाचताना त्याला कळलं की ही पायरी एका जो होता मोठा राक्षस, म्हणजेच एकेकाळी मोठ्या राक्षसाला अर्पण करण्यासाठी वापरली जायची. अरे बापरे, त्या राक्षसाची पूजा करणारे लोक त्या वाड्यात अडकून कायमचे गायब झाले. हे ऐकून राघवला खूप भीती वाटली. त्याला वाटलं आता इथून पळून जाणंच योग्य आहे, म्हणून त्याने घाबरून डायरी तिथेच ठेवली आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. पण जसाच तो वळला तसाच खोलीचा दरवाजा अचानक बंद झाला धाडकन आणि एकाएकी खोलीत काळासर धूर पसरला. एका स्त्रीची आकृती देखील तिथं प्रकट झाली. तिचे केस मोकळे होते आणि डोळ्यांतून रक्तासारखा लालसर प्रकाश चमकत होता. ती किंचाळत म्हणाली, तू इथून बाहेर जाण्याचा प्रयत्न केलास तर तुझही शेवट इथल्या इतरांप्रमाणे होईल. राघव खूप घाबरला. वेड्यासारखा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करायला लागला. तो किंचळू लागला, धडपडू लागला, पण दरवाजा काय हलत नव्हता. शेवटी त्याच्या मित्रांनी त्याचा आवाज ऐकून तिथं पोचण्याचा प्रयत्न केला, बाहेरच्या दिशेला, जिथे त्याचे मित्र त्याची वाट बघत बसले होते त्या ठिकाणी. पण त्यांना फक्त रिकाम्या पायऱ्या दिसल्या. राघव कधीच परतताना दिसला नाही. गावकऱ्यांनी नंतर त्या जागेला पूर्णपणे बंद केलं. आजही ती गूढ पायरी जंगलाच्या आत दडलेली आहे आणि जो कोणी तिथे जातो त्याचा मागमूस कधीच लागत नाही. पण ही कथा इथं संपत नाहीये बर का. मित्र जरूर राघवचा शोध घेणार या आशेवरती आपण नेक्स्ट पार्टची वाट बघूया.